विटेवरला पांडुरंग त्यांचं भजन का करणार नाही? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी. अहोरात्र भजन करणारे होते. त्यांच्या जीवनामध्ये फक्त नामस्मरण कधी झालं नाही. शिंक जांभळी खोकला तितका वाळवाया गेला, वेळ वाया गेला, तितका वेळ वाया गेला. जांभळी खोकला म्हणून पंढरीच्या रस्त्याने आपण घरी असलो नाही होत. कीर्तनकार असो नाही तर कोणी असो, महाराज असो किती मोठा, घरी भजन तेवढं होत नाही, तेवढा नियम होत नाही. पण निदान आपण आज प्रपंच सोडून तुम्ही आम्ही सर्वजण आले तर या रस्त्याने तरी नसल सगळ्याला भजन येत नसल. स्वराचा मोराचा हरिपाठ चालला होता पण प्रेमाने म्हणत होते, कारण भगवंताला तसं काही एवढे ताल स्वराची गरज नाही, आपल्याला लागतं ते ताल स्वर. नाही तुझं जरी मधुर उत्तर नाही सुस्वर दिला देवी, नाही त्या भुकेला विठ्ठल येईल कैसा बोले रामकृष्ण. अगदी आनंदाने म्हणायचं, प्रेमाने. काय भापकर सर मोगाचा आधी म्हणले, रामकृष्ण किती रात काळ टाळ चिपळ्या वाजवित, टाळ चिपळ्या वाजवित, आपोल्या नाचत छंदे आपोल्या नाचत, छंदे आपोल्या नाचत. निज देव निज घेऊनी फिरत गा, निज घेऊनी फिरत गा. सावधा देव मग वळगत वासू, जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. मग वळगात वासुदेव ऐसा मनी वसुद्या भावगा. तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचते, निज घेऊनी फिरत गा. जनीवनी अवघादी वासनेचा पुसावा ठाव. मग वळगा तो वासुदेव ऐसा म्हणे वसुद्या भाव. आणि असा जर कोणी करीत असतात तर तुका म्हणे धन्य त्याचे जिनी. जी वासुदेवी घेतले जाण, तया न लगे येणे जाणे, झाले वासुदेवी राहणे गा. अशा माणसाला अशाच माणसाला संतांनी मोक्ष सांगितलेला आहे. मग या रस्त्याने तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे असो अथवा नसो भाव, भाव असो नाही तर नसो, दर्शने पंढरीराव मोक्ष देतो. तुका म्हणे असो अथवा नसो भाव, असो नसो भाव, आलो तुझी आताला. असो नसो भाव, आलो तुझी आशाला. कृपा दृष्टी पाही मजकडे, कडे पंढरी आला, काय देऊ या माना.
आता पुढे धीरताय देऊया माना. लाज येते मला. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याजवळ भाव असो नाही. तुका म्हणे असो अथवा नसो भाव, दर्शने पंढरीराव मोक्ष देतो. मग कोणत्याही जात 18 पगड याती सगळे वैष्णव, सकळही वैष्णव. म्हणून फक्त भाव पाहिजे. ज्याच्याकडे भाव आहे त्याला देव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. अवघी साधन हातवटी. अवघी साधन हातवटी. अवघी साधने हातवटे मोले मिळत नाही हाती. मोले मिळत नाही हाते. मोले मिळत नाही हाती. अवघे साधने हातवटे मोले नाही मिळत नाही हाते. मुक्ताबाई म्हणते काठीच्या अभंगामध्ये, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाती. म्हणून आपलं ही दिंडीचं कीर्तन आहे का नाही. वेळेत झालं म्हणजे बरं नाही तर मग त्यांनी त्याला ना करे देऊ पुन्हा कीर्तन. म्हणून आमच्या तरी जवळ तरी काय सांगायला पण एक आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उभं केलंय, मोठं केलंय. म्हणून एक भजनाचा छंद आहे. काकडा हरिपाठ एवढा छंद आहे. त्याच्यातून हे मोडकं तोडकं. आता या अभंगाचा अर्थ असाच असं नाही होय दादा. संतांचा त्या अभंगामागचा हेतू हा कोणाला सांगता येत नाही. म्हणून अभंगातला पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. हा एवढा अधिकार आहे. कारण पुंडलिक राहायला भगवंतानी वर दिलेला आहे. हा पण त्यांनी वर दिल्यानंतर त्यांनी स्वतः करता काय नाही मागितलं. मी नेहमी सांगत असतो, राजा विक्रमाला 7.5 वर्ष शनी होता. त्याच्या त्या शनीच्या परीक्षेला तो परिपूर्ण उतरला आणि शनी प्रसन्न झाल्यानंतर माग राजा तुला काय मागायचं. म्हणलं मला काहीच नको माझ्याकडे. माझ्याकडे 7.5 वर्ष आला ना असा तू 7.5 मिनिटं सुद्धा कोणाकडे जाऊ नको. हे जगाच्या कल्याणा दुसऱ्या करता मागितलं. तसं पुंडलिक राहिला भगवंत प्रसन्न झाला. तो म्हणला मला काही नको. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून तुझ्या दर्शनावर कशी येऊ द्या. पापी येऊ द्या जसे असतील तसे. आणि त्यांचा मात्र तू उद्धार कर. पुंडलिका दिधलावर करुणा करे विठ्ठली. आणि तुकाराम महाराज म्हणतात तोच हे जी मागितलं ना हा बोल खरा झाला. तुका म्हणे खरे झाले.
तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचा एका बोले संताचा एका बोले संताचा एका बोले संताचा पुंडलीके गीत गावत पुंडलीके गीत गावत पुंडलीके गीत गावत शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे खरे झाले का बोले संताच्या पुंडलिका दिदलावर करुणा करे विठ्ठली विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा